जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. प्रेम प्रीति करोनी नाम मी गाईन, अंतरी पाहीन रूप तुझे सर्वात आससी, हित माझे करसी मनोनी चरणासी दृढ मीती. अंतरी पाहता तुझे सद्गुरु नाथा, चरणावरी माथा ठेवियेला. गणेशनाथ मने आवडी माझे चित्ती, देई तुझी भक्ती जन्मोजन्मी. सर्वात आससी हित माझे करसी, मनोनी चरणासी दृढ मीती. महायोग पीठे तटे भीमरत्या, वर पुंडरीकाय दातो मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता घडे पुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. प्रेम प्रीति करुणी नाम मी गाईन, अंतरी पाहीन रूप तुझे सर्वात अससी. हित माझे करसी, मनोनी चरणासी दृढ मिटी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज आषाढी एकादशी निमित्त आयोजित प्रवचन मालिकेतील सेवेसाठी घेतलेला अभंग श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या अभंग गाथेतील 356 क्रमांकाचा आहे. प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज त्यांचा वैयक्तिक अनुभव आपणा साधक मंडळींसाठी सांगत आहेत की मी परमार्थ कसा केला, माझा नित्य दिनचर्या काय होती किंवा माझं भाव काय होता, त्याचं वर्णन करताना म्हणतात की प्रेम प्रीती करुणी नाम मी गाईन. या वाचेने जर मी काय केलं असेल तर अंतकरणात प्रेमयुक्त भाव ठेवून नाम मी गाईन अखंडित त्या प्रभुनामाचं चिंतन केलं, त्या प्रभुनामाचा कीर्तन केलं आणि अंतरी पाहीन रूप तुझे आणि अखंडित अंतरात त्या प्रभूचंच रूप पाहिलं, दुसरं काही एक पाहिलं नाही.
या विश्वात अनेक घटक आहेत, अनेक विषय आहेत जे आपल्या दृष्टीला लोभ पाडतात, आपल्या अंतःकरणा तिकडं ओढ घेतं. परंतु त्या विषयाकडं, त्या गोष्टीकडं हे मन मी कधीच जाऊ दिले नाही. कारण माऊली म्हणतात की मनोमार्ग गेला तो तेथे मुकला, आणि जो हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून येथे म्हणतात की अंतरी पाहीन रूप तुझे. ज्याचं मन या हरिपाठात स्थिरावलं त्याला ह्या समाजा म्हणजे ह्या विश्वातील अन्य घटकाकडं, अन्य विषयाकडं जाण्याची आवश्यकता की नाही, की जाऊ नये. साधकानं, जो परमार्थिक साधक आहे त्याने काय करावं, आपल्या अंतःकरणात अखंडित त्या प्रभूचं स्वरूप पाहावं आणि अखंडित वाचेनं ते प्रभुनाम घ्यावं. सर्वात अससी हित माझे करसी. आणि पुढे सांगतात की आम्हाला प्रचिती काय आली, तर सर्वांच्या अंतःकरणात एक तुझाच वास आहे. सर्वा घटी राम देहादेही एक. सर्वामध्ये तूच राहतोस. जसा या विश्वात सूर्य एक, म्हणजे तसं तर आता विज्ञानानं शोध लावला आहे की खूप सारे सूर्य आहेत, तारामंडळ आहे, खूप साऱ्या गॅलेक्सीज आहेत. परंतु आपल्या या पृथ्वीसाठी तर एकच सूर्य आहे. आणि तसं परंतु तो सूर्य एक असूनही सर्व पृथ्वीवर जसा प्रकाश पाडतो, सर्वा घटी राम देहादेही एक, तसंच हा राम एकच आहे. तो सर्वांच्या अंतःकरणात चैतन्य स्वरूपानं नांदतो. म्हणून माझे शांती ब्रह्मेकनाथ महाराज म्हणतात की एकाच जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. ते एकच चैतन्य सर्वांच्या अंतःकरणात नांदतं. म्हणून सर्वात आससी हित माझे करसी, म्हणून चरणासी दृढ मिठी. म्हणून आम्ही काय केलो की या सर्व कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, म्हणजे कोणत्याही जीवाला आम्ही कमी लेखलं नाही, तुच्छ लेखलं नाही, कुणाचा तिरस्कार केला नाही, कुणाचा मत्सर केला नाही. तर सर्वाच्या जे जे दिसे भूत ते मानिजे भगवंत, हा भाव अंतःकरणात ठेवून म्हणून चरणासी दृढ मिठी आम्ही काय केली, दृढ मिठी दिली. फक्त एका पर्टिक्युलर एका मूर्तीलाच का नाही, एका व्यक्तीलाच का नाही, जे जे दिसे या विश्वात जे काही निर्मित आहे ते परमेश्वर निर्मित आहे असं समजून, किंवा सर्वात तो परमेश्वरच नांदतो हा दृढ विश्वास ठेवून म्हणून चरणासी दृढ मिठी. म्हणून आम्ही तुझ्या चरणावर दृढ मिठी दिली. अंतरी पाहता तूच सद्गुरुनाथा. मी जेव्हा माझं स्वतःचं अंतःकरण पाहिलं तेव्हाही आम्हाला काय दिसलं, तर तू एक आत्माराम जो आमच्या अंतःकरणात वास करतो, जो या परमेश्वर परमात्म्याचा अंश आहे, तोच सद्गुरुनाथ सर्वांच्या अंतःकरणात वास करतो, तोच माझ्या अंतःकरणात वास करतो. चरणावरी माथा ठेविला म्हणून धन्य झालो की आम्हाला याच देही याच डोळा हे आत्मसुख पाहण्याचं सौभाग्य लाभलं. म्हणून आता यातून उपकृत कसं हो, राम नाम के पटतरे देबे को कुछ नाही, क्याले गुरु संतोषिये हौस रही मन माही. आता आपण सद्गुरूला, या परमेश्वराला काय देऊ शकतो, काहीच देऊ शकत नाही. हा देह परमेश्वर निर्मित, हे ज्ञान सद्गुरू निर्मित. जर हे सगळंच सद्गुरूचं आणि परमेश्वराचं असेल तर मग त्यांना आपण काय देऊ शकतो, काहीच देऊ शकत नाही. म्हणून राम नाम के पटतरे देबे को कुछ नाही. कबीर महाराज म्हणतात की एक राम नाम घेण्याशिवाय माझ्यापुढे दुसरं काही पर्यायच उरला नाही. करू काय शकतो मी, फक्त एक रामनामाचं चिंतन करू शकतो. परंतु एक हौस मनात राहून गेली की आता करू तर काय या परमेश्वरासाठी, तर फक्त एक भाव राहिला की या सद्गुरूचा महिमा अखंडित वर्णन करीन. 7 समुद्र की मसी करो सब लेखनी बन राय, गुरुगुण लिखा ना जाय. म्हणजे सब कागज पृथ्वी करो, म्हणजे माझे कबीर महाराज म्हणतात की या सर्व पृथ्वीचा कागद करीन, 7 समुद्राची शाई करेन, आणि सगळ्या या जंगल जे आहेत या पृथ्वीवर त्यांची पेन करेन, लेखणी करेन. तरीही जर गुरुगुण लिहायला बसलो तर ते मी लिहू शकत नाही. एवढं महात्म्य या सद्गुरुनाथाचं आहे, या सद्गुरूचं आहे. म्हणून करायचं काय असेल तर अखंडित जोवर हा श्वास चलत आहे तोपर्यंत या सद्गुरूचा महिमा वर्णन करेन आणि त्यांच्या चरणावर हे मस्तक ठेवून शांत
सहज अवस्थेत राहीन. गणेशनाथ म्हणे आवडी माझे चित्ती, माझ्या अंतःकरणात एक आवड आहे. गणेशनाथ म्हणे आवडी माझे चित्ती, देई तुझी भक्ती जन्मजन्मी. जर आम्हाला काय आवडत असेल तर तुझी ही भक्ती. आम्हाला ती धनसंपदा नको, ती मुक्तीही नको ना, आम्हाला या भौतिक विश्वातलं कुठलंच ते विषय सुखही नको. मग आम्हाला काय पाहिजे? देई तुझी भक्ती, आणि ती फक्त एका जन्मी का. घेईन मी जन्म याचसाठी देवा, घडो संत सेवा जन्मजन्मी. अनेक जन्म या संतांची सेवा घडावी, या सद्गुरूची सेवा घडावी, तुझ्या नामाचं चिंतन व्हावं, तुझी भक्ती व्हावी. त्यासाठी आम्ही युगोनयुग इथे या मृत्यूलोकात यायला तयार आहोत. फक्त एकच आस अंतःकरणात आहे, एकच आवड आहे, ती म्हणजे आल्यानंतर फक्त तुझी भक्ती घडावी, तुझ्या नामाचं चिंतन घडावं. म्हणून माझ्या तुकोबारायांना 4 जन्म म्हणजे वारंवार जेव्हा जेव्हा परमेश्वर परमात्माचा, विष्णू परमात्म्याचा अवतार झाला, तेव्हा तेव्हा त्यांच्यासोबत माझे तुकोबाराय जन्म घेतात. फक्त कशासाठी? तर ती भक्ती घडावी, त्या भक्तीचं सुख लाभावं म्हणून. देई तुझी भक्ती जन्मजन्मी. असा हा गोड अभंग माझ्या श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी आपली परमार्थिक साधना, आपली अवस्था व्यक्त करण्यासाठी, आपल्या साधक मंडळीसाठी मार्गदर्शन रूपात लिहून ठेवला. त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन. झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी, श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या चरणी आणि सर्व संत साधू महात्म्यांच्या चरणी समर्पित करून येथेच थांबतो. गणेशनाथ 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 गणेशनाथ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय.